मालेगाव अत्याचार प्रकरणात अखेर फायनल निर्णय घेण्यात आला। सगळा महाराष्ट्र ज्या निर्णयाची वाट पाहत होता, अखेर तो निर्णय घेण्यात आला। जेव्हा या चिमुकलीच्या आईने सांगितली खरी कहाणी, लोकांना वाटत होतं कोर्टात ही तारीख वाढून देणार, तारीख पे तारीख हे प्रकरण सुरू राहणार। पण जेव्हा चिमुकलीच्या आईने या प्रकरणाची खरी कारणं सांगितली आणि त्यानंतर सरकारने घेतला असा कडक निर्णय की ज्यामुळे तो नराधम अक्षरशः रडू लागलाय। आता त्याला अशी शिक्षा होणार आहे की जी ऐकून त्याचा आत्मा देखील घाबरलाय। त्याला आता यम दिसू लागलाय, कारण की सरकारने असा निर्णय घेतलाय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समाधानाची लाट निर्माण झाली आहे। लोकांना विश्वासच बसत नाहीये। 3-4 वेळा याला कोर्टात आणण्यात आलं होतं, प्रत्येक वेळा तारीख वाढवून देण्यात आली होती। डोंगराळ गावामध्ये त्या मुलीचे आई वडील तसेच बाकीचे लोक उपोषणाला बसले होते। पण जेव्हा हा निर्णय समजला, जेव्हा ही बातमी समजली, त्यांनी लगेच ते आंदोलन मागे घेतलं, उपोषण देखील मागे घेतलं। कारण की सरकारने असा ठोस निर्णय घेतलाय, अतिशय कडक निर्णय घेतलाय की ज्यामुळे या नराधमाला आता अशी शिक्षा होणार आहे की ज्यामुळे आता कुणी असं धाडस करणार नाही। सगळ्यांना वाटत होतं, विश्वास बसत नव्हता, न्याय प्रक्रिया धीम्या वेगाने चालेल असं सगळ्यांचं म्हणणं होतं। पण अखेर सत्य वेगळंच निघालं। न्यायव्यवस्थेने या प्रक्रियेला अतिशय वेग दिला। त्याला कारण ठरलं मुलीच्या आईची साक्ष। मुलीच्या आईने जेव्हा त्याची खरी कहाणी सांगितली, तेव्हा सरकारने तसेच न्यायव्यवस्थेने या नराधमाचा अखेर मोठा निर्णय घेतला। आता एक अशी शिक्षा की ज्याचा त्या नराधमाने कधी स्वप्नात देखील विचार केला नसेल, अशा प्रकारची शिक्षा आता होणार आहे। त्याला खरंच पश्चाताप होत आहे। त्याला आता यम दिसत आहे, कारण की त्याचा मृत्यू जवळ आलाय। भयंकर शिक्षेचा निर्णय घेतलाय। आरोपीचा आत्मा देखील आता घाबरलाय। 16 नोव्हेंबरला मालेगावमधील 27 गावात 3.5 वर्षाचे बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करणारा आरोपी विजय याला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी संपूर्ण राज्यातून होत होती। पण याला 2-3 वेळा कोर्टासमोर हजर केलं आणि 3ही वेळा पुढची तारीख देण्यात आली। लोकांना वाटलं आता काहीच होणार नाही, अतिशय धीम्या गतीनं काम चालू आहे। अगदी त्या डोंगराळ गावामध्ये एक प्रकारचं आंदोलन सुरू झालं होतं, उपोषण सुरू झालं होतं। उपोषण इतकं तीव्र झालं होतं की या मुलीच्या वडिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं। इतर उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली होती। पण जेव्हा हा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी उपोषण सोडलं आहे। उपोषण का सोडलं, तर याला कारण ठरला सरकारचा आता ठोस निर्णय का। या प्रकरणामध्ये नेमकं आज काय झालं आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाधानाची लाट कशी काय तयार झाली आहे, संपूर्ण राज्यातून या निर्णयाचं कौतुक का होत आहे, सरकारने कोणता तो अतिशय वेगळा निर्णय घेतला की ज्यामुळे सरकारचाही लोकांकडून कौतुक झालं आहे। मुलीच्या आईने नेमकं काय सत्य सांगितलं, चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। 16 नोव्हेंबर महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस, ज्या दिवशी एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीला एका 18 वर्षाच्या नराधमाने एका पशुसारखे तिच्यावर अत्याचार करून तिचा बळी घेतला। अखेर या प्रकरणाला 15 दिवस होऊन अधिक वेळ गेला होता। कोर्टात तारीख पे तारीख सुरू होतं। कोर्ट विचार करत होते की याच्यासोबत आणखी कुणी जोडीदार आहे का, की आत्ता इतकं भयानक कृत्य करूच शकत नाही। याचा जोडीदार कोण, याचा साथीदार कोण, त्याला कोणी मदत केली, कोणतं कारण होतं, याचं जे हत्यार होतं त्यात वापरलं ते सापडत नव्हतं। पण अखेर या प्रकरणात आता न्याय मिळालाय। लोक लक्ष देऊन होते, प्रत्येकाचं लक्ष होतं। आता लोकांना भरोसा वाटत नव्हता, पण अखेर तो निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे आता या चिमुकलीला न्याय मिळणार हे आता फिक्स झालं आहे। जेव्हा आरोपीला अटक करण्यात आली, त्याला कोर्टात हजर केलं, त्यानंतर त्याला 3 ते 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली, पुढची तारीख दिली, त्यानंतर पुढे आणखी कोठडी वाढवण्यात आली, परत तारीख दिली, असं तारीख पे तारीख चालू होतं। अक्षरशः आंदोलन करून लोक त्या ठिकाणी अखेर तीव्र आंदोलन करणार होते, बेमुदत उपोषण सुरू केलं होतं। पण अखेर सरकारने तो कठोर निर्णय घेतला आणि ज्यामुळे ते आंदोलन, उपोषण आता बंद झालं आहे। अखेर त्या लोकांना दादा भुसे यांनी ज्यूस पाजून त्यांचं उपोषण थांबवलं आहे आणि त्यांना लेखी सरकारने काय निर्णय घेतला तो दिलेला आहे। तो निर्णय असा आहे की ज्यामुळे तो आरोपी चळाचळा कापू लागलाय। तो अक्षरशः यांनाला इतका घाबरला आहे की आता तो कोणाशी बोलत देखील नसणार आहे।
त्याला पश्चाताप होऊ लागलाय. तो आता देवाची माफी मागू लागलाय. पहा, मालेगाव अत्याचार प्रकरणाला 16 ते 17 दिवसाचा कालावधी झालेला आहे. यावेळेस नराधमाला 3दा कोर्टात हजर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक वेळा तारीख वाढत होती. पण अचानक असं काय झालं? असा कोणता सरकारने निर्णय घेतला की ज्यामुळे नराधमाला शिक्षा होणार, की आता हे निर्णयच मागचे कारण ठरलं आहे? गेल्या 2-3 दिवसापूर्वी मालेगावमध्ये आणखी काय घटना घडली होती बघा. मालेगावमध्ये हे आजू प्रकरण होतं, त्याची न्यायप्रक्रिया सुरू होती. पण त्यातच 3 दिवसापूर्वी एका 13 वर्षाच्या मुलीवर 5 वर्षांच्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना उघड झाली. त्याला तातडीने अटकही झाली. त्यामध्ये 13 वर्षाची एक गतिमंद मुलगी होती. तिचा फायदा घेऊन त्यांना जामीन दिला. स्कूटीवर बसून एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यात आता त्या आरोपीला अटक करून त्याला कोर्टात हजर केलं. त्याचाही फटका बसला. बेगानं सुरू होता. आधी डोंगराळ हे प्रकरण, त्यानंतर मालेगाव येथील दुसरं प्रकरण. यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी राग शिगेला पोहोचला होता. नातेवाईक, ज्या मुलीचे आईवडील सगळे उपोषणाला बसले होते. उपोषण तीव्र झालं होतं. तब्येता खराब झाल्या होत्या. अखेर सरकारने हा निर्णय घेतला आणि मंत्री भुसे यांनी तिथे जाऊन तो निर्णय दाखवला आणि ज्यामुळे उपोषण सोडण्यात आलं. आता उपोषण का सोडलं की याचा अर्थ सरकारने ठोस निर्णय घेतलाय. असा निर्णय की ज्यामुळे आंदोलनकर्त्यांना काही अंशी समाधान झाले. मग कोणता तो निर्णय आहे? काय तो निर्णय आहे ज्यामुळे आंदोलन थांबलं? अगदी टोकाचं उपोषण देखील थांबलं. बेमुदत उपोषण सुरू केलं होतं, ते उपोषण का थांबलं? मग कोणता तो निर्णय आहे? काय शिक्षा होणार? सगळी सविस्तर माहिती. भाजपा या प्रकरणामध्ये लोकांना सुरुवातीपासून वाटत होतं आरोपीच्या बाजूने न्यायव्यवस्था सुरू आहे. आरोपी इतक्या निर्भीडपणे असं कसं करू शकतो? याला संविधानता गोष्ट न लावता याला डायरेक्टच फाशी द्या, ह्याचा एन्काउंटर करा, अशा प्रकारची भावना लोकांत तयार झाली होती. पण न्यायव्यवस्था ही कायद्यानुसार चालते आणि कायद्यानुसार एक वेगळा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता कायद्याला अनुसरूनच सरकारने देखील एक विशेष अधिकार वापरून एक वेगळाच निर्णय घेतला. आणि यामुळे आता शिक्षा होणार का? पहिल्यापासून काय झालंय तर आपण बघायला गेलो की 16 तारखेला घटना घडली. 16 तारखेनंतर याला आता त्या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पोलीस कोठडी दिली 27 नोव्हेंबरपर्यंत. 27 नोव्हेंबरला कोर्टात हजर केलं. जी कोठडी वाढवण्यात आली 1 डिसेंबरपर्यंत. आता 31 डिसेंबरपर्यंत हे सगळं चालू होतं. पण लोकांना कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये शक्यता वाटत नव्हती. पण जर आज पुन्हा त्या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळेस मालेगाव जिल्हा अपर सत्र न्यायालय यांची सुनावणी झाली. ती सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली होती आणि यात कॉन्फरन्समुळे आणि युक्तिवाद दोन्ही साईड्ससारखं त्या ठिकाणी कोर्टाने ऐकून घेतलं आणि यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला. तो इतका भयानक निर्णय होता की जो त्याच्या आधी कधीच घेतला गेला नव्हता. तो निर्णय म्हणजे काय? तर तो निर्णय आहे की ही जी केस आहे तर ही आता या चिमुकलीच्या बाजूने उज्ज्वल निकम साहेब, ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, हे जे अतिशय तज्ज्ञ जुने जाणकार जे वकील आहेत, त्यांना त्या ठिकाणी जे वकीलपत्र देण्यात आलं आहे आणि ते आता इथून पुढे त्या मुलीच्या बाजूने कोर्टामध्ये बाजू मांडतील. खरंच आता ही एक मोठी त्या ठिकाणी मोठी बाब आहे, एक मोठा निर्णय असं म्हणता येईल. सरकारनं, प्रशासनाने वेळोवेळी प्रयत्न करून हा त्या ठिकाणी त्यांनी केलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि त्यामुळे आता हे तज्ज्ञ वकील आले आहेत आणि हे वकील आल्यामुळे आता त्याची जी कोठडी आहे ती 11 डिसेंबरपर्यंत चालू, की 11 डिसेंबरपर्यंत त्याची कोठडी राहणार आहे. आता त्याला जेलमध्ये रवाना करण्यात आलंय. पण जेव्हा आता येणाऱ्या काळामध्ये आता हे जे तज्ज्ञ वकील आहेत ते पुढच्या सुनावणीच्या वेळेस त्या ठिकाणी कोर्टात उपलब्ध राहतील आणि नक्कीच त्याला कठोरमधली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणार आहे अशी आशा आता निर्माण होत आहे. सरकारच्या या निर्णयावर तुमचं म्हणणं काय आहे? नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.